नमस्कार. आज आपण दीप अमावस्येबद्दल माहिती पाहणार आहोत. ही दीप अमावस्या म्हणजे काय? या अमावस्येची तिथी कोणती? या अमावस्येचा प्रारंभ, समाप्ती वेळ आणि अमृतकाळ या सर्वांची माहिती आज आपण पाहणार आहोत. आषाढ महिन्याच्या अमावस्येला दीप अमावस्या असं म्हटले जाते. श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वी ही अमावस्या साजरी केली जाते. महाराष्ट्रात ही गटारी अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. हिंदू धर्मात अमावस्येला फार महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते. आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येचे महत्त्व अधिक आहे. आषाढ अमावस्येलाच दीप अमावस्या म्हणतात, कारण ही चातुर्मासातील पहिली अमावस्या तिथी आहे. यानंतर श्रावण महिना सुरू होतो. यंदा दीप अमावस्या 24 जुलैला आहे. दीप अमावस्येची तिथी आहे श्रावण अमावस्या. प्रारंभ तिथी 24 जुलै गुरुवारी सकाळी 7:28. समाप्ती तिथी 24 जुलै शुक्रवारी सकाळी 9:17. अमृतकाळ 24 जुलै रोजी दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आणि राहू काळ आहे 24 जुलै रोजी दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत. अमावस्या कशी साजरी केली जाते? अमावस्या तिथी महिन्यातून एकदा येते. हिंदू धर्मात अमावस्या तिथी भगवान विष्णूला समर्पित होते. यामुळे अमावस्येला भगवान विष्णूंची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं. याशिवाय पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या दिवशी तर्पणही केलं जातं. अमावस्या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचं विशेष महत्त्व आहे. नदीत स्नान केल्यानंतर पितरांना नैवेद्य दाखवावा लागतो. या दिवशी दिव्यांची पूजाही केली जाते. या दिवशी सकाळीच घरातील दिवे, समया, निरांजने, मोठे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात. दिवे चकचकीत करून पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते. पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करून या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्यांची पूजा केली जाते. हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते. अनेक जण कणकीचे उकडलेले गोड दिवे बनवून त्यांचा नैवेद्यही दाखवतात. सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते. अनेक ठिकाणी सायंकाळी शुभंकरोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळलं जातं. लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याचं मानलं जातं, म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे. हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्वाचं स्थान असून घरातील इडापिडा टळावी, अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावी पूजा केली जाते. आता या अमावस्येला काय करू नये? तर ज्योतिषशास्त्रात अमावस्येला रिक्त तिथी म्हणतात. म्हणजेच या तिथीला केलेल्या कामाचं फळ मिळत नाही. हा दिवस पितरांना समर्पित आहे. अशा स्थितीत कोणतेही शुभकार्य करू नये. अमावस्येच्या दिवशी महत्त्वाच्या वस्तूची खरेदी विक्री टाळा आणि घरातील तापमान वाढ, मुंडन, शुभकार्य करू नका, कारण यामुळे अशुभ परिणाम मिळतात. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.